गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावरती समोर येत आहेत। अशातच पिंपरीमध्ये एका 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार घडल्याची माहिती समोर आली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली। 5 वर्षापासून ओळख होती, मात्र पहिल्यांदा त्यांची भेट झाली त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे। पहिल्यांदा भेटल्यानंतर ट्रुथ अँड डेअर गेम खेळताना या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार रावेत येथे उघडकीस आला आहे। या प्रकरणी आयुष आनंद भोईटे वय वर्ष 20 राहणार वाल्हेकरवाडी चिंचवड, सुशील बालंद्र ठाकूर वय वर्ष 22 राहणार बापदेव नगर देहू रोड, ऋतिक संजय सिंग वय वर्ष 25 राहणार बापदेव नगर देहू रोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। रावेत परिसरात एका 17 वर्षीय युवतीवर 28 वर्षीय तरुणानं घरातील बाथरूममध्ये अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। पीडित मुलगी, तिची मैत्रीण आणि आरोपी हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे भेटले होते। त्यांनी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे। या प्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलगी ही मूळची राजगुरुनगर येथील आहे। ती नीट अर्थात NEET परीक्षेची तयारी करण्यासाठी पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात भाडे तत्वावर राहते। 5 वर्षापूर्वी तिची कोंडव्यातील एका रील स्टार मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यानंतर रील स्टार मुलगी पीडित मुलीच्या खोलीवर एक दिवस राहण्यासाठी आली होती। काही वेळानं मी मित्राकडे जाऊन येते असं सांगून रावेतला मित्र भोईटे यांच्याकडे गेली होती। भोईटे आणि तिने मद्यप्राशन केलं आणि त्यानंतर मध्यरात्री भोईटे याचे 2 मित्र पीडित मुलीलाही रावेत येथे घेऊन गेले। रावेतला गेल्यानंतर अल्पवयीन पीडित रील स्टार आणि इतर 2 आरोपींनी पुन्हा मद्यप्राशन केलं आणि त्यानंतर ट्रुथ अँड डेअर गेम खेळायला सुरुवात केली। ज्यावेळी आरोपी भोईटेनं प्रथम रील स्टार बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर काही वेळानं त्याने पीडित मुलीवर अत्याचार केलाय। ट्रुथ अँड डेअर गेम खेळताना काही वेळानं पीडित अल्पवयीन मुलीला फ्लॅटमधील स्वच्छतागृहात घेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला। हा प्रकार घडत असताना पीडितेच्या मोबाईलवरून तिच्या एका नातेवाईकाला फोन लागला होता। फोन सुरू होता तेव्हा पीडितेला आणि आरोपीला ती गोष्ट लक्षात आली नाही। संबंधित नातेवाईकांना हा प्रकार लक्षात येताच तातडीनं पीडित मुलीच्या आईवडिलांना हा प्रकार कळवला व मुलीच्या आईवडिलांनी तातडीनं पिंपरी चिंचवडमध्ये धाव घेतली। पीडितेकडून सर्व प्रकार जाणून घेतला आणि त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली। पोलिसांनी तातडीनं आरोपींना ताब्यात घेतलंय। पीडितेच्या रील स्टार मैत्रिणीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपींची नावं आणि अत्याचार झालेलं ठिकाण याबाबत काहीच कल्पना नव्हती। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मोबाईल आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली आहे। त्यांच्यावर रावेत पोलिसात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबतचा अधिक तपास रावेत पोलीस करीत आहेत।